गोंदिया शहर पोलिसांनी मौजमस्ती आणि दिखाव्याच्या उद्देशाने मोपेड बाईक चोरणाऱ्या 2 अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले आहे। शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान पोलिसांची नंगपुरा मुर्री ते ग्राम चुटिया रोडवर पेट्रोलिंग सुरू होती। त्याचवेळी समोरून सिल्वर ग्रे रंगाची ॲक्टिवा मोपेड येताना दिसले, ज्याच्या दोन्ही नंबर प्लेट वाकलेल्या होत्या। त्यामुळे संशय आल्याने पोलिसांनी मुलींना थांबवले आणि नंबर प्लेट सरळ केल्या असता बाईक चोरीची असल्याचे स्पष्ट झाले। बाईकचा नंबर MH35 AF 3616 असल्याचे निष्पन्न झाले। यानंतर दोघींना पोलीस ठाण्यात आणण्यात आले आणि त्यांच्या पालकांना बोलावण्यात आले। त्यांची वयोमर्यादा तपासण्यात आली असता एका मुलीचे वय 14 वर्षे, 8वी मध्ये शिक्षण। पोलीस चौकशीत दोघींनी चोरीची कबुली दिली, मात्र त्यांनी एकमेकींवर आरोप करत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला। गोंदिया शहरात अल्पवयीन मुलींनी बाईक चोरी केल्याची ही पहिलीच घटना असल्याने पोलिसांनी CCTV फुटेज तपासले असता त्यांना याबाबत आश्चर्य वाटले। पोलिसांनी सांगितले की दोघेही गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत। एका मुलीचे वडील मेटाडोर चालक आहेत, तर दुसऱ्या मुलीचे वडील मटण विक्रेता आहेत। चोरी करण्यापूर्वी त्या दोघींनी प्रथम परिसराची पाहणी केली आणि त्यांच्याकडे असलेल्या ज्युपिटर व हिरो होंडाच्या मास्टर कीचा वापर करून ॲक्टिवाचे लॉक उघडले। त्यानंतर बाईक पळवून त्या वारंवार मौज मस्तीसाठी पांगडी जलाशय येथे फिरण्यासाठी जात होत्या। पोलिसांनी त्यांना ज्यावेळी अडवले त्यावेळीही त्या पांगडी जलाशयावरून परत गोंदियाला येत होत्या। चोरीची बाईक घरी न नेता मोकळ्या प्लॉटमध्ये लपवायच्या। पोलिसांच्या माहितीनुसार ही चोरी 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता गोंदिया शहरातील सिंधी कॉलनीतील झुलेलाल मंदिराजवळ घडली। फिर्यादी गोपालदास दयालदास मुर्जानी यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 47/25 नोंदवण्यात आला। पोलिसांचा संशय टाळण्यासाठी मुलींनी बाईकच्या नंबर प्लेट वाकवल्या होत्या। तसेच त्या चोरीची बाईक घरी न नेता मयुरी गार्डन जवळील एका मोकळ्या प्लॉटमध्ये लपवत असत। बाईक विकायची नव्हती, फक्त मौज मजा करायची होती। चौकशीत त्यांनी बाईक विकण्याचा कोणताही हेतू नसल्याचे सांगितले। तसेच यापूर्वी चोरी केली नव्हती, ही पहिलीच वेळ होती असेही सांगितले। पोलिसांनी चोरीची बाईक जप्त करत IPC कलम 379(2) आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला। मात्र दोघे अल्पवयीन असल्याने 7 फेब्रुवारी रोजीच त्यांना चौकशी करून त्यांच्या पालकांच्या हाती सुपूर्द करण्यात आले।